बया काय घरात गरमाटो राहिलं. इडं वावरात आले, इडं झाडाखाली तेव्हा थोडीशी गार हवेची झुळूक लागली. आता अशी डोळे झाकायला लागले, असं वाटतं झोपून घ्यावं मस्त. पण काम लय पडलंय, घरातही पडले मळ्यात पडले, कांदे काढायचे अजून. लाईट गेली, एक तर पंखा बंद झाला. लाईट असल्यावर बरं राहतं जरासं. का वहिनी का घराकडे नव्हती, इकडे कोण बसल्या? काय हो? तेच म्हटलं घरी गेलो होतो, तुम्ही नव्हत्या. अहो घरातले गरमाटो राहिलं ना, हा. म्हणून आले इडं. थोडीशी गार हवा आहे, बाबळीची लागू हो का? राहिली. काय म्हणतं बाकी सोनीचं काय चाललं? सोनीचं काय नाही, हा. आहे ना, जाती कॉलेजला, येती घरी. हो ना. हा, खाती पिती लोळती गोळती. हो ना. काय चालणार दुसरं? मी काय म्हणतो मग बोलू का? तुम्ही काय करा, तुमचं तोंड काळं होण्याच्या आधी तिचे हात पिवळे करून टाका. काय मग ती काय करते, ती गावातला पक्क्या नाही का, पक्क्या पक्क्या? तो नाही का पक्क्या पाटलाचा? पाटलाचं पक्क्या? हा, हा, काय झालं? त्या परस्वत चालू आहे जरा. होय, काय बोल राहिले तुम्ही? मी पाहिलं त्यांना बसलेलं. हा? हो. तुम्ही का महापुरीची का बदनामी करून राहिले काय? नाही हो, नाही बदनामी नाही आहे, ते सांगतोय मी तुम्हाला. चांगली पोरगी आहे, पण तो नादी लावत असेल पक्या तिला. तुम्ही पाहिले ना महापुरीच्या तोंडावरची माशी तरी उडती का? नाही तेच तर, मुलगी चांगली आहे मला माहिती, पण पक्क्या चांगला नाही ना, पक्क्या नादी लावलं तिला पक्क. तुम्ही एवढा चांगला स्वभाव आहे तुमचा, चांगला वागणं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, नाही सांगितलंय नसतं मला काय करायचं म्हणजे त्यात. तुम्ही कधी पाहिले? आता बसलेलं आहे ते मळ्यामध्ये. काय सांगत? आणि आजच नाही, मी लय वेळेस पाहिलं. आता आज मी तुम्हाला सांग, मळ्यात म्हणजे कोणाच्या मळ्यात? ते तिकडं नाही का पवारचा मळा नाही का पलीकडला, हा त्या मळ्यात बसलेले ते आता हा, त्या तिकडे फाट्याकडे. पाट्याकडं. रोजही बसतात. मग मी तुम्हाला सांगू का नको, सांगू का नको? तिथं म्हणते मी कॉलेजला चालले, इकडे चालले, तिकडे चालले. कॉलेजला चालली कशी? कॉलेजला लेक्चर करत नाही काय नाही, तिकडे येऊन बसतात रोज. हा का? हो मग बरं, आता तिथं तू नक्की पाहिलं पाहिजे? पाहिलंय मी पाहिले स्वतः. हो. खोटं नाही बोलत? मी खोटं कशाला बोलू? तुम्ही एवढा कॉलेजचा खर्च केला, तुमच्याकडे पैसा नसताना तुम्ही सगळं केलं तिचं, आणि पोरगी असं केल्यावर कसं होईल हो? नाही हो, पण मला नाही बाई विश्वास बसत. माझी पोर अशी करणारच नाही बाई. नाही हे पा, मी सांगायचे तर सांगितलं, तुम्हाला विश्वास पटो का न पटो बघा, तुम्ही लक्ष द्या. अहो पोर माय इतकी धाकात आहे, बस म्हणलं तर बसती ना, उठ म्हणलं तर उठती. नाही पोर चांगलीच आहे, पण ते पक्या नाही ना चांगला, त्यांनी फितवलं तिला. हा, तो मेला असेल इकडं तिकडं उडान टप्पू सारखा फिरत, महापुरीला नादी लावी तो काय पाहते ना जाऊन त्याच्याकडे. त्याला वाटलं गरीब पोरगी आहे, पटली तर पटली, असं चालू आहे त्याचं. हा, पटली तर पटली. हा. त्या पाटलाचं पोर नाही तरी ते बारानच आहे. ते मोठं का लहान? लहान. लहान का? हा, ते असं केसन वाले का? हा, लय केस आहे त्याला एवढ्याची. ते असं काड्या मुड्याचं हा, हा, हा. ते लहान का? हा लहान, बरं, लय भले मोठे केस आहे. हा, ते केसांचा टोप एवढा तो कटिंग करतच नाही कधी, कटिंगच करत नाही. हा, तेच तेच. हा ना. येऊ का? जरा वांटेड वांटेडच आहे. बघा सांगितलं तुम्हाला. बघा तुमचं शांताबाईशी गाठ आहे तुझी. हा, महापुरीला नादी लावी तो काय. बर बर, या तुम्ही मग. निर्णय तुमचा आहे, आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. आता मी करते बरोबर सगळं. येऊ का? हा बाई, हे बी तर काय खोटं बोलणार नाही मा संग, आणि पोरं असं करणार नाही. पण जाऊ दे, मला आहे ना आता समक्ष जाग्यावर जाऊन पाहू दे. तिथं फाट्या होत्या, पवारांच्या मळ्यात बसले काय. चला आता जाऊनच पाहते. आज साडी कस काय घालून आली तू? मग काय तशीच येऊ का? अगं तशी म्हणजे तू ड्रेस घालीत असते ना हा, मग रोज. म्हटलं आज साडी कस काय घातली? घातली. आज झाली माझी इच्छा म्हणून घातली मी. भारी दिसू राहिली बरं का. पण असं वाटतं तू माझी बायकोची. नाहीये, पण अजून व्हायची. होणारच आहे पण. हा, होणार आहे ना, पण अजून झाली आहे का? थोडेच दिवस राहिलेत बाकी, आता जास्त थोडेच येत. ते आहे. असं वाटतं बघतच राहा तुझ्याकडं. मग बघतच राहा ना. बोलू नको काही, फक्त बघत बसू का? नको बोलू. कशी हसते, गोड दिसती हसतानी. मग घरी काही बोलली का नाही तू? नाही रे बाबा, घरी कसं बोलू? तुला माहिती आहे ना, मम्मी नाही ऐकणार काहीच. अगं पण आता लग्न करायचंय ना आपल्याला, खरं प्रेम करतो ना आपण एकमेकांवर. ते आहे रे, पण मम्मीला मी नाही सांगू शकत. मम्मीला खूप असं दुःख होईन रे हे सगळं सांगितल्यावर. मग आता कसं करायचं सांग बरं तू. सांगेल मी मम्मीला, असं काही नाही आहे. कारण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. करणार तर तुझ्यासोबतच लग्न करणार, नाहीतर मी तसंच राहील. तसंच राहील? दुसरं लग्न नाही करणार? नाही करणार मी. नाही, मी पण तुझ्यासोबतच लग्न करणार आहे. करावंच लागणार आहे माहिती आहे का.
मग एक काम करू ना आपण काय? फिरायला जायचं कुठतरी बाहेर. फिरायला. हा उद्या परवा. मम्मीला काय सांगू? आज सांग ना काहीतरी. काय? बाहेर मैत्रिणींसोबत चालले म्हण. तू मला चांगलंच खोटं बोलायला शिकवतोस बर का. अगं प्रेमात आहे ना, खोटं बोलल्यावर काही नसतं होत. हा हा बोल. लय शहाणा. मग नाही येणार का फिरायला तू? नाही आता नाही येऊ शकत मी. घरी नाही रे एवढं खोटं बोलू शकत मी. मग आता कसं करायचं सांग बरं. इथंच भेटतोय आपण कायमच. हा मग ठीक आहे ना, इथं काय बोर आहे तेव्हा. तुला वाटत नाही का असं मस्त फिरायला जावं कुठेतरी बाहेर? वाटतं रे, मला तर खूप आवडतं. माझे तर खूप मोठे मोठे स्वप्न आहेत की इकडं जावं तिकडं जावं, मस्त असं लांब लांब फिरावं. पण काय करणार, घरी नाही ना सांगू शकत काय. मग एक काम करू, लग्न झाल्यानंतर फिरायला जाऊ. हा लग्न झाल्यानंतर सगळीकडे फिरू आपण. घरी थांबायचंच नाही, फक्त फिरत राहायचं. आणि काही कमवायचं बिमवायचं काही नाही, घराची माती काढून खायची आहे की नाही. माती? दोघं. हा काही बोलत तू आपलं लहान पोरासारखं. माती खात असते का? हा ते नंतर खात असते. तर लग्न झाल्यानंतर जेव्हा तुला डोळे लागतील तेव्हा ठीक आहे माती खाल्ल्यावर. पण लग्न झालं माती खायला लागली तर माझ्या घरचे म्हणते ना, पोरीला आधी डोळे लागले काय लग्नाच्या आधी? डोळे कुणाचे डोळे डोळे नाही, डोळे तसं म्हणतोय मी. नाही रे तसं काही नाही, मी मस्करी करते तुझ्यासोबत. मग तुला पोरग पाहिजे का पोरगी? गप रे, त्या सांग. आताचा थोडीच विषय नाही आहे, सांग, नंतरचा आहे. सांग पटकन. अरे तो नंतरचा विषय, आताचा नाहीये. नंतरचा नाही, आतापासूनच आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल ना. अरे कसली प्लॅनिंग ही, कसली लागणार ती पोराची आणि ह्याची प्लॅनिंग? बरं पोरग झालं काय नाव ठेवायचं त्याचं? गप रे, लग्नाची तयारी कर ना, विचार कर, म्हण आपलं लग्न कसं करायचं, तुला काय काय पाहिजे लग्नात हे विचार ना. मला लग्न कोण पाहिजे माहितीये का? कोण? तू पाहिजे. मग मी ना 70. मी चालेल का? मी लग्नासाठी तुम्ही चांगली नाही. काय बोलती मम्मी तुझी? बघ ना. मम्मी मी पण चालेल ना, मला काय झालं तेव्हा? असं काय बोलताय तुम्ही? आम्ही आपलं काय विचारते मी? गप्पा मारित होतो, गप्पा. गप्पा. लग्नासाठी पोरगी तू छान आहे ना, मला काय झालं? मी पण छान आहे ना. तुझं लग्न झालंय ना पप्पांसंग. हा अरे बापरे, हो बरोबर आहे. तू पण झाली ना मला. हा इथं असं चाळे करायला जन्म दिला तुला, आहे ना? नाही. आहे ना? नाही. कोण आहे ह्यो? हा फ्रेंड आहे. हा का? हा कुठला? मित्र आहेत आम्ही, एका म्हणजे कॉलेजला सोबत येतं. हो का? हा. हो. कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही दोघं? तेच आपलं फटांगरे कॉलेज. जाती ना तू कॉलेजला रोज? रोज जातो आम्ही, सोबत जातो. हा, तुमचा अभ्यासही जोरदार चालू आहे. आणि हा अभ्यासच काय नाही, पेपर झालेत आता. चाललं होतं आमचं पुढं प्लॅनिंग, काय करायचं, काय कोर्स करायचा ते चाललं होतं. हा, म्हणजे कोणत्या सर्व्हिसला लागायचं, हा जास्तीत जास्त पगार कुठं भेटेल हे तुमचं. ते हा ते चालू होतं आमचं करिअर. मी नाही का तुला म्हंटल तिथं जॉबला लागणे करिअरचं. हा तिथं चांगला पेमेंट आहे, तेच सांग. बरं चल येऊ का मग मी? हा येऊ का? कुठं चालला? अहो मी इथं काल आले. पुस्तक आणायला झक जायचंय. मारायला आले की पुस्तक आणायला तू जायचं. कुठं चालला? याला सिन्नरला पुस्तक आणायला जायचं. पाटलाचं पोरग आहे ना तू? हा लहान हा. असं इंडत गावात कुत्रे मारीत. नाही काही. अहो नाही मला काम असतात गावात भरपूर. कायची काम? का रे डुकरवाळ्या, कायची काम राहते तुला? हा, मला माझे वडील सांगतात. तिडं बस असाच कुत्रे मारीत हिंडतो, महापुरी लाईन मारितो काय? आणि काय ग ए कुत्तारडे, तू काय याच्या संग डुकरवाळ्याला राहते काय? लग्न झाले हो अशी लग्न करून राहिला. हा लाज नाही वाटत तुला? कॉलेजचं नाटक करून इकडे येते याच्या संग बोलायला? हे बघा तिला काही बोलू नका. आली का? तिला काही बोलू नका तुम्ही, ऐका. मग कोणाला आमचं बोलू? तुला बोलू का? खरं प्रेम आहे. हा का? प्रेम करते तुम्ही? अरे बापरे, मला सांगायचं ना, मग मी दिली असती ना परवानगी तुम्हाला प्रेमाला. आगाई. आगाईन काय? कुठं चाललं इकडून कानी घुसत अगं नाही, हिथंच आहे ना तो. नीट सांगायचं काय आहे तुमचं, आणि मला मोकळं सांगायचं सगळं. हा, नाही तर इथं तुला कुत्रीच्या आणि ठेशील धरून. सांग पटक्या. तू घाबरू नको, मी सांगतो. हे बघा आमचं प्रेम आहे 2 वर्षापासून, आणि आम्हाला लग्न पण करायचंय. हा का? हा. म्हणजे महापुरुषी तू लग्न करणार आहे? हा. काय कमी माझ्या? पोर देणार आहे? मग सगळे माझ्याकडे प्रॉपर्टी. काय कमी आहे? काय म्हणला तू इतक्यात? काय सगळी प्रॉपर्टी आहे. काय कमी आहे?
तुझ्यात मग काय जास्त आहे रे? ए, सगळे वाकड तोंड्या. हा ना तुला स्वतःची अंगकाठी ना तो अंगावर शर्ट इस्तारी करेल पार गोळा झाला तो. अहो हा, मी काय रे तुझ्याकडे? रानात होतो तसं झालोय भेटायला. हा ना मग? बरं तू घरी चल तोकडे पाहते आता. अगं आई, ऐक ना. विचारते मी सगळं बरोबर. नाही ऐक ना, माझं प्रेम आहे अगं ह्याच्यावर. हो ना. आणि लग्न प्रेम करायचंय. कोणाशी करावं त्याचा तरी दर्जा पाच जाय ना थोडासा. या अशा भंगऱ्यावर प्रेम करते का अगं आई नाही, तो खरंच चांगला मुलगा आहे. मी तुला सांगणार होते काय पण करतो रे तू? आता कॉलेज चालू आहे तसं करायची गरजच नाही मला काही. सगळं शेती का आहे, बापा पाटील आहे ना? प्रॉपर्टी. हा हा लोकांच्या मुंड्या मुरगाळीतो तो मेला. हा हे बघा तुम्हाला ते गोष्टी बोलायची गरज नाहीये. हा आम्ही काय बळजबरी नाही करीत लोकाला पैसे घ्याच म्हणून आमच्याकडून. ज्याला गरज त्याला देतो. हा लईच बोलत रे तू. हा एवढा एवढा अंड्यातच आहे अजून बाहेर निघला नाही. हा? कॉलेज झालंय माझं, लहान नाही मी. हा ना दाढी करायला पैसे नाही तो आकडून म्हणतो लहान नाही. अगं आई जाऊ दे, कशाला बोलते त्याला बरं ते एवढं? जाऊ दे. हा तुझं याच्यावर प्रेम आहे. हा तुला लग्न करायचंय हा कोणाला विचारून? तुला हा का बरं आता या विषयावर मी तुझ्याशी घरी बोलते. नको इथंच बोल ना, आता तुला माहित झालं काय? तर. इथं नाही घरी निघ. बाकीचं नंतर काय काय करायचं ते कर. तुला घरी नेऊ नाही ना चांगले आधी चटके देते तुझ्या आणि मग विचारते तुला. हा? हा आणि तो बापा का येते रे संध्याकाळी मी. हा या हा लगेच मुहूर्त काढून टाकू. उर्मट भाषेत किती बोलत ये भिकार चोट हा मेला याला देईल का मी पोरमाई? हा अगं नाही काय तसं. बोल हा याला बोलायचं तर हे आहे का मोठ्या माणसाशी कसं बोलावं? अगं तसं नाही, तो रागत बोलला. काय रागेत बोलला? तुम्ही माझ्या बापाला बोलता तेव्हा ऐकून घेऊ का मी. हा येते ना तो बापा का संध्याकाळी. हा या सुपारी फोडून घेऊ लगेच. तिला मारू नका बर का. निघ काय निघ तू, निघ. थांब मी माझ्या बापालाच घेऊन येतो. मारू नका तिला. तू काय दम देऊ राहिला का? हा? मारायचं नाही तिला, हात नाही लावायचा. काय करणार आहे माझा? आई काय करणार आहे माझा तो बाप? चल अगं तू तर चाल गं. चाल तू. नंतर येते मी. नंतर ये ना तू. तिला हात नका लावू अजिबात. अवघड झालं भाई. म्हणलं आता लग्नासाठी घरी सांगाव. हे आधीच लपडं पकडलं आमचं हिने. अवघड झालं. चल तू चल. अगं आई प्रेम करती प्रेम. बस इकडे बस. हं? कोणाला विचारून प्रेम केलं ग तो? हं? काय ग कुत्तारडी? अगं तुझी आई जिवंत होती ना? मला का नाही सांगितलं का माझं अशा अशा मुलावर प्रेम आहे माझं लग्न लावून दे? अगं मी सांगणारच हं? होतं कधी तुला. मी मेल्यावर सांगणार होते का? मसनवटी माय गावऱ्या नेल्यावर सांगणार होती का? हा अगं मी तुला खरंच सांगणार होते. शिस्तीत सांगते मी तुझं लग्न त्या पोरासोबत होऊन देणार नाही. आलं का लक्षामध्ये? नाही ग आई, आमचं प्रेम आहे असं नको बोलूस तू. काय आईला फिरून बोलती? अगं नाही. अगं आई हं? आईला फिरून बोलते तुझं लग्न Sorry, sorry. हे बघ मी लग्न तुझं लावून देणार नाही हा त्याच्या संग. आई, मला तो पोरगा पसंत नाहीये मी त्याच्या संग लग्न नाही लावून दुसरं चांगलं पोरगा नाही, पाहून लावून देते. मला नाही माहिती, माझं त्याच्यावर प्रेम आहे. आई तू असं नको करू. तुझं माझं लग्न नाही ना लावून दिलं. मी माझ्या जीवाचं काय पण कर, मला नाही माहिती काय. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. तुला समजत कसं नाही म्हणून मी तुला सांगत नव्हती. काय म्हणली तू? काय म्हणली इतक्यात? लग्न लावून नाही दिलं तर काय करशील? मी जीवाचं बरं वाईट करण. मी नाही राहणार मग तुझ्यापाशी. माझं प्रेम आहे गाई, तुला समजत कसं नाही म्हणून मी तुला कधी सांगत नव्हते. मला माहिती आहे तू मला कधीच समजून नाही घेणार आणि तू आता ह्याच्या पुढून पण मला समजून नाही घेणार. मला माहिती आहे तू त्या पोरासंग माझं लग्न नाही लावून देणार. नको लावू तू लग्न. नाही लावायचं ना, नको लावू. मी पण तुला आग्रह नाही करत. पण ह्याच्या नंतर ना समज तुझी मुलगी मेली, चालली मी. थांब बस खाली. तुला मारायचंय? हा मारायचंय. त्याच्याशी लग्न नाही झालं तर? हा नाही झालं तर मी मरून जाईन. मी तुझा विचार करत एवढे दिवस शांत बसले. मी तुला दुखवण म्हणून कधीच काही नाही सांगितलं. तू मला जे जे स्थळ बघायला लावलं ते सगळे बघितलं, पण तू कधी माझ्या मनाचा विचार केला का? नाही केला. ठीक आहे देते लावून तुझं लग्न मी त्याच्यासोबत. मला तू पाहिजे ना. तू जीवाचं काही करू नका हं? चालेल ना? सॉरी मम्मी. नाही ठीक आहे चालेल.
सॉरी, मी तुला कधीच एवढं उलट नाही बोलले. पण मी तरी काय करू ग, मी खूप दिवस मनात असं दडून ठेवलं होतं. नाही बोलले मी तुला कधीच काय. पण आता तुला समजलं आणि तू माझं दुसऱ्या संग लग्न लावून देशील, मी त्या संग नाही सुखी राहणार मम्मी. म्हणून मग अशी बोलले मी. मला तुला दुखवायचं काहीच हेतू नाहीये ग, खरंच नाहीये. मी सांगितलं ना तुला आवडतो ना तू त्याच्यासोबत सुखी राहणार आहे ना. हो, मग देते मी तुझं लग्नाला. तू नाही ना माझ्यावर नाराज. नाही मी नाही नाराज. खरंच चल सॉरी. आता डोळे पुस. चल चल उठ, चल बाहेर चल. सावकाराच्या घरी गेले होते, पण सावकार मळ्यामध्ये असं समजलं तिथं सावकारच बसेल दिसते. सावकार ते काय का शांत? काय नाही हो, काम आणलं होतं थोडं. बस बस बस. हम्म. काम आणलं? हा ना. हा ना, एक तर लय दिवसांनी भेटली तू. हा आता काय अशी घरची गणगण चालू राहती, हा हा वेळ नाही भेटत. असं. हम्म. काय चाललं, बरं आहे ना तुमचं? हा एकदम मस्त. हम्म. देवाणघेवाण चालू राहते. हा कोणी ना कोणी 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 गिरायक चालूच राहते मग. हा मग आता तुमचा व्यवसाय असतोय ना? हा आपला व्यवसाय तोय. हम्म. मी बी थोडं काम आणलं होतं. काय ग? काय नाही, आता आपली परिस्थिती कशी येतं तुम्हाला माहितच आहे. हा तुझी परिस्थिती आता गरीबच आहे. हा पुरीचं लग्न करायचंय. पुरीचं लग्न करते काय हा लय लवकर? हा जाऊ दे, आता वय झालंय ना लग्नाचं तिचं. शिकत असेल ना? शिक्षणही झालं पूर्ण. झालं का? हम्म. बरं काही बरं. लांब नाही दिली, हा आपल्या गावातच द्यायचंय. गावातच दिलं काय? हम्म. हा हा बरं बरं. पाटलाच्या पोराला. पाटलाच पोरा दिली काय? हम्म. बरं चांगलं आहे. हम्म. मग म्हटलं पैसे पावा थोडे सावकाराकडं लग्नापुरते. पैसे? जास्त मोठं नाही करायचं, हा साधं सोपं 1 लाखाची मदत करा. 2 मध्ये होईल का लग्न? अहो 4 पाहुणे आले ते जेव घालायची फक्त, बाकी काहीच नाही करायचं. अगं शांता, महागाई लय झाली. आता तुला लागणार कमीत कमी 5-1 लाख रुपये लागतील. सावकार एवढे पैसे माझं देणं नाही होणार परत. तुला काय करायचं, मी आहे ना. नाही नका हा नका, मला फक्त 2 लाख द्या. 2 लाख मी कशी बी फेडील तुमचे. बरं मी काय आणते बाई. हं. बरं 2 वारचे ना 3 ने. नाही नका, हा? ती नाही नका. अगं राहू दे आता, खाली लग्नाचं काम आहे. सावकार एवढे फेडले नाही गेले तर उगाच तुम्ही माझ्या दारात येणार 10 वेळेस. नाही नाही काही नाही ना. ये बघ तू घेऊन जाय पैसे हा आणि देऊ नको वाटलं सर. देऊ नको हा म्हणजे? फक्त तू फक्त आहे ना, मी आलो का जे मागेल ते दे फक्त. मागल ते हा म्हणजे? आणि मग म्हणजे काय बोलून राहिले सावकार? हा मी पैसे असेच देतोय ना. मग असेच म्हणजे? पैशाच मोबदला घेत राहतो तुम्ही. हा पण मोबदला म्हणजे? मग तुला मी पैसे देऊ राहिलोय ना, हा तुम्हाला परतही करू नको. हा असं मी ज्यावेळेस येईल तुला भेटायला. नाही हो सावकार, मी काय त्यातली बाई आहे का? मी काबाड कष्ट करील, तुमचे पैसे देऊन टाकील. तुम्हाला माहिती आहे ना शांता कशी. अगं 2 लाखाचं तोंड काय बारीक आहे का? हा असू द्या ना. फेडायला आणि याला किती वर्ष जातील? एकदा का पुरीचं लग्न झालं का मी कामाला मोकळी होऊन जाईल. मी कुठेही कामधंदा करील आणि देऊन टाकील तुमचे. मग तुला ऐकायचंच नाही का? हा नाही हो, मला ते योग्य नाही वाटत सावकार. योग्य नाही तर बाई माग पैसे नाही. मग तुला मी पैसे असे देतही नाही कोणाला. अहो व्याज घ्या ना तुम्ही. काय करते व्याजाला? काय करते व्याजाला? एवढा भरमसाठ पैसा पडला माझ्याजवळ, काय करते व्याजाला? सावकार असं म्हणू नका, ही वेळ नाही म्हणायची वेळ नाही आहो. कारण मुलीचं लग्न आहे आणि म्हणजे काहीच नाही माझ्याकडं आता. हे बघा, आणि गावात तुम्ही सोडून दुसरा पैसा कोणाकडेच नाही भेटायचा. हां मग येतं माहिती आहे ना तुला. आणि तुला मग येताना तो विचार केला सर का या सावकार का जाणे चुकीचे पैसे मागणं, बरोबर आहे ना? नाही एवढं म्हणजे आता मी एवढं थोडंच तुम्हाला ओळखते का बुवा तुम्ही काय मागाल काय नाही, बरोबर आहे का नाही? तू पाटला जाऊन विचार ना. पाटलाच्याच पोरं दिले ना तर हां पाटलाला जाऊन विचार सावकारचं काय. आता रोज आम्ही आमच्या कामात राहतो, तुमच्याकडे लक्ष द्यायला एवढा वेळ आहे का आम्हाला? नाही मग
बघा तुम्हाला काय करायचं पा मी पैसे देतो मला पैसे परत देऊ नको. बरं मी काय म्हणते शांत हा एखादा ₹1,00,000 वाढवा घेऊन जाय पण मला परत देऊ सुद्धा नको. हां आणि चांगला विचार कर. सावकार हां तुम्हाला एक सांगू का, काय मला तुमचा 1 रुपया नकोय, वाढवाय नकोय आणि कमी नको जास्तही नकोय. येते मी. चांगला विचार कर. हो मी पूर्ण विचार केलाय हा. सावकार. बरं पाय मग सावकाराचा पैसा काय फुकट वापरायचा आहे का? हां आपण कधी कोणाकोण याच घेतला आहे का? आपला असा मोबदला लागत आपल्याला तसं आपण देत नाही पैसे कोणाला. चल तुला म्हणलं होतं ना हा ताई राहते इथं. आता तुम्ही पहिलं कधी आणलंच नाही मला. हो चल ना आता आज जवळ आलो भेटून जाऊ योगा हे त्यांचेच कामवाले वाटतं वावरामध्ये. ताई बाहेरूनच आवाज येते का हो असं? ताई चल ना असेल ना मध्ये कुठे गेली? बाय 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 पहिल्यांदा आणलं घर पाहिलं म्हणून म्हटलं कधीच आता चला पहिल्यांदा मला घरी आणलं. बसा. वहिनी आलीच नव्हती आहे ना तू? नाही ना अजून येईलच नाही ना. अहो, इकडे बस ना असं काय काय नाही काय आली नाही होती बस तू, या घरी नव्हती येईल. हा ना त्यांना हा, कधीच इकडे- म्हणते मला चला घेऊन चला हे तात्पुरतं बांधून घेतलं नाही इथं. हा बरं आहे तात्पुरतं घेतलं बाबा. आता या असं आपल्या घरी बिलाला आज नाही. नाही नाही नाही, होईल हळूहळू सगळं. अरे हा ते लग्नाचंच ते पाय तुला विचारते तिथं राहून गेलं. हा, तुला पाणी देऊ का स्थळ तुम्हाला? पाहिलंय मी बरं का मी बरं का ताई हा, स्थळ पाहिलं तुला ते सांगायला आलो होतो. स्थळ पा- बसा ना बस. हा आता या बाय तुला एक सांगू का, हा. इथं बस खाली. खाली बसते का? बस खाली बसले भारी वाटतं बस खाली. वहिनी तू बस वाटलं तर वर. नाही बाय तुम्ही खाली बसा त्यांनी काय वर बसायचं तांगड्या हलवत तशा. तू आला ना ते लय भारी काम झालं. हा ना? वहिनीला आणलं ते भारी काम झालं. ते म्हणे पोरगी पाहिली पोरगा पाहिलाय म्हणे तर चाल जाऊन सांगून येऊ म्हणे. एक फोन करायचा तर आपण भेटून बी येऊन सांगून बी असं. हा. हा आता या बाय तू मा भाऊच आहे, तो आपासून काही लपून नाही ठेवता येणार. नाही नाही मापच घाल काय लपती पुरीने वेगळं दिशा दाखवली. काय म्हणजे दिशा दाखवली. दिशा म्हणजे जाती कॉलेजला मी मा कामामध्ये हाय कुठे कुठे गेली? हाय गेली. कॉलेजला जायला असं. बोलून घ्या ना फोन बिन करून बोलून घ्या ना तिला येऊ दे ना तिला माल पाव दे ना लय दिवशी भेटणार माहिती तिची. हा, नाही बोलून घेईल तिला पण आधी ऐकून तर घे. पुरीनी ना आता काय तोंड दाखवाय जागा नाही ठेवली. म्हणजे काय पण आता काय काय केलं म्हणते ना, धरलं तर झोंबत आणि सांगितलं तर पांगत आहे. तू काय परका नाही म्हणून आता तुला सांगून देते. गावचा पाटील आहे ना, हा पाटलाच्या पोरा संगतीचं प्रेम झालं. बाबा आली पाय काय ग बाई बस बस इकडे वर बस. वरती बस बस नाही तर. नाही नाही बस ना तू इकडे. बस ना बस नाही तर बस ना इथं बस अशी. हा मग काय आता काय गोई विचार ना पुढचं तिलाच. काय बाई काय काय म्हणून राहील काय काय म्हणते मस्त मारून पाहिलं, बोलून पाहिलं, भांडून पाहिलं. काय म्हणते काय म्हणणे तुझं आलं तिचं म्हणणं आहे मला जीव द्यायचंय, त्या पोरासंग नाही लग्न करू. नाही का बाई जाऊ दे पोरगा चांगला आहे ना पण जाऊ दे मग पाहू काही नाही. मामा म्हणजे तो माझ्यावर प्रेम करतो आणि तो कमावतो वगैरे सुद्धा. बरं असं नाहीये की तो टपोरीवाणी बाहेर फिरतो. जाऊ दे ताई मग कमावतं पोरगे जाऊ त्यांचं असेल म्हणतं जाऊ दे आपण काय विरोध करते. आता मी तर पोरगा पाहिलं होतं गंज इंजिनियर आहे पुण्याला आहे. आणि मामा मला तर एवढं कळतं ना, कोण आपला फायदा घेतोय, कोण आपल्याला खरंच जीव लावतोय. नाही बाई तुला नाही कळत एवढं कारण कसं आहे ना तुझं अजून लय लहान आहे वय. काय माहिती का लोक असं जाळ्यात फसाय करतात तेवढं पुरतं तेवढं जीव लावी त्या आणि नंतर जेव्हा वेळ येते ना तेव्हा ते सोडून देते अर्ध्यात. असं राहतं. आता तू सांग मी काय करू. तर काय करणार ते डोकं चालते ना काय रस्ताच ठेवला नाही. आता ती डायरेक्ट म्हणते त्या पोराशी नाही लग्न करून दिलं तर मी माझ्या जीवाचं काय करू. नाही जाऊ दे ना तू कशाला म्हणून करते आता जीवानी जाण्यापेक्षा मी तिला डायरेक्ट सांगितलं. बाई तू कसे दिवस काढले मला चांगलं माहिती आहे. तेव्हा गरिबीतच दिवस काढले आणि आता काय एवढी श्रीमंती नाहीये. आणि मग एक काम करा, दोनाची चार हात करून देण्यापेक्षा इकडे तिकडे जीव देण्यापेक्षा लोकांची चर्चा होण्यापेक्षा जाऊ द्या मरू द्या. मग आता हे बा तुमचं काम एक करून द्यायचं, तिचं नशीब काही आणि आता सारे गावात माहिती पडलं असेल ना. मग आता काय माहिती पडायचं काय मग राहिलंय माहिती आता? पडलं मग कशाला इकडे तिकडे करते देतीलच लावून जाऊ दे. तू तरी बाई आपल्या आईने एवढं दिवस काढले, एवढं हे केलं, आपण पण जरा विचारपूस करूनच काही गोष्टी करायच्या ना. मामी मी खूप विचार केला ग. ए बाय बाय पाय आता तुला तुझ्या नशिबाने जसं होईल तसं ती बाई दिल करून कसं तरी शेवटी बाय तुला प्रपंच तुझा चालवायचा. आता मी
पैशांसाठी तुला शब्द टाकणार होते. नाही नाही मीच तुला मानणार होतो. जाऊ दे काही नाही नाही. नको, तुझी परिस्थिती मला माहिती. नाही नाही व्यवस्थित आहे आता. कांदे चांगले आले वर्षी. तू चांगले कांदे जातो आले. कामावर, हाय शेतीवाडी, पण आता तू एकटा कुठं अरे वाट्यानं कांदे लावले होते लय लागले. मागं बायको आहे, पोरं आहे. जाऊ दे काही नाही. मी सावकाराकडे गेले होते. हा. 2-1 लाख रुपये. आपल्याला काय लय मोठं नाही करायचं, एकदम साधं सिंपल करायचे. पण ते सावकार बी जाऊ दे आता, तुला नाही सांगत. व्याजाचे आहे ना बाई, पैसेच नको बरं का. काय करणार त्या पैशाचं. आता मग हे लग्नासाठी म्हणले घेणं. काय शांत या कोण पाहुणे. सावकार आहे ना आमच्या गावचे. हा हा अच्छा 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 बरं बरं. तुला नाही का म्हणले ते पैशांच्या संदर्भात. नुसते पैसे जमा करते, जाम पडले तिथं. हा मग आता काय पैसा फक्त पैशाला पैसे जोडायचा. पैसा खर्च नाही हो द्यायचे 1 रुपया. मग काय केला विचार नाही. हा तेच विचार चाललाय. भाऊ म्हणतो मी काय थोडा विचार? हातभार लावेन. कोण आहे काय करायचं विचार? कोण आहे पाहुणे? भाऊ भाऊ जाईन. आहे का? हा काय विचार करायला लावत होते? ते नाही का पैशांचं मी हा, पण म्हणले मग गेले होते. त्याला त्याने माग 2 लाखाची मागणी टाकली. मी म्हणलो एखादा लाख घे वाढवा, लग्नाचं काम आहे, महाग आहे, किती आहे, बरोबर आहे की नाही? बरं तुमच्याकडून घेऊन कधी ना कधी व्याज द्यावा लागेल. मी त्याला म्हटलं मला परत करू नका. परत करून हा. का बरं. जाऊ दे मुली, मुलीचं काय तिच्या मुलीचं काय, काही नाही म्हटलं जाऊ दे. अहो कोणी काय म्हणू करायला? नाही होत बरं. कोणी एवढं दानशूर काय हो, भानगड काय अहो. एवढं कोणी 3 लाख त्यात पैसे वाटणार रे. आणि तुम्हाला एक सांगू काय बघा, बाय, भावड्या मी गेले होते मागायला. मी फक्त 2 लाख रुपये मागितले. सावकार म्हण 3 घेऊन जा. हा. अहो म्हणले माझ्या गरीबाच्याने एवढं देणं नाही होणार. ते म्हणले काही देऊ नका 1 रुपया, हा का. फक्त मी येत जाईल कधी मधी घरी. कशाला. चहा पाणी काला त्या सावकाराकडून पैसे घ्यायचे तू सांग. अहो कधी मध्ये घरी येत जाईल म्हणजे बाबाचा उद्देश काय माहिती का हा, तुम्हाला? वहिनीच्या बाबा. लक्षात आलं. वहिनी अय सावकार, अय मा बहिणीला असं म्हणला का तू. हा बघायचं का हो तुम्हाला? कधी माहिती घरी जाईल म्हणजे. कशाला आहे बाबाला? नाही नाही घरात हा? नाही. ते आता तुम्ही होते बरं झालं नाही तुमच्या नाही समोर आलाय. कशी काय हिंमत केली. हा हा. हिंमत कशी काय केली. नाही नाही तो ठेसायच्याच गुन्हा. नाही ते काय तुला काय अनाज बिनात वाटते काय. नाही नाही मारायचं काय हा? नाही, तिथून निघून काय, आले. तुझ्या लग्नापायी असे दिवस पाहायला कधी लागले. लोकं मध्ये जाईल काय म्हणे. बोलत होत्या? मी 1 रुपया सुद्धा नाही घेतला त्याच्या डोळे नको वर करून डोळेच काढून घेईल. वहिनी मला जर असा काळा पैसा हा. घ्यायचा असता तर मी परत आले असते का. मला फुकट 3 लाख देत होता तरी मी घेतले नाही. पाहतो बघा असं आणि बोक्यासारखा. एवढा सावकार तुम्हाला आता हे शेवटचं आणि पहिलं सांगते, माझ्या दारात परत यायचं नाही. माझ्या भाऊ समोर आणि लिकी समोर सांगते. परत आले तर मी लय नावाची शांती. मग हा मी लाज नाही वाटत का? वयाचं सुमार नाही का तुम्हाला काय? आली का आजपर्यंत आली ती. म्हणजे गरीब लोक तुम्हाला काहीतरी मागायला येतात तर तुम्ही त्याचा गैरफायदा घेताल का? पटत नाही पण तुम्हाला हे वयामानाने असं. वा रे वा. माझा व्यवसाय तोय ना. नाही सवरून आले पुन्हा. आम्ही देणार होतो ना. मी तुला व्यवसाय परत काय? देणार होते ना. माझ्या आईची मजबुरी म्हणून ती मागायला आली. जर आमच्याकडे पैसा असला असता तर आम्ही कशाला तुला मागायला आलो असतो. अरे लाज नाही वाटत का तुला लहानांच्या तोंडातून स्वतःची इज्जत काढायला? डुक्कर तो नाही डुक्कर सारखं बघा, कोण आहे त्याचं आलं. मी काय तुमच्या दारात नाही आलो. ती माग काय आता कळलं आता. आता तुम्ही आमच्या आता दारात आता आले. काल आले तुम्ही. नाही, विषय तिथं संपला. मी त्या हा? दिवशी सांगितलंय ना का मला तुमचा 1 रुपया लागत नाही सावकार, मी चालले म्हणून. या बा. मी तुम्हाला म्हणले का द्या म्हणून मला नाही, त्या पैसे. दारात का आल्या? मग? तुम्हाला पैसे उसने मागायला आल्या त्या. मग उसने तुमचे बदले दिले नसते का? तुम्ही असं काला बोलायचं? काला बोलले तुम्ही असं? काय चुकीचं बोलले मी. म्हणजे का घरी येत जाईल म्हणजे याचा अर्थ काय? कधी मध्ये येईल म्हणजे कशाला येईल? बायको नाही तुम्हाला. हे बा तुमच्या वर्षाच्या बोलीवर घेऊ 2 वर्षाच्या बोलीवर घेऊ. त्या बाईने आणून दिले असते ना व्याज सकट. अहो बाय माणसं कुठे पैसे परत येत असते का. नाही नाही म्हणजे त्याच्या बदल्यात मग तुम्ही मोकळं सांगा तुम्हाला काय नाही तुम्ही लागतं. येत जाण ते करते का पुढे गावामध्ये. म्हणजे तुम्हाला काही दुसरा बाई असो बायांसारखी का वाटते माणूस का मी? असो, कोणी 1 रुपया सोडत मग? नाही आजकाल. आणि तुम्ही काय बाय माणसाची ही सांगत जर आहे? तुमची बहीण किंवा बायको किंवा मुलगी असली असती तर हा त्यांना कुणी असं बोललं असतं तुम्हाला सहन झालं असतं का? बोला ना आता का थोबड शांत ठेवलंय? मी तर म्हणते साऱ्या गावात करून द्या आता काय तोंडात मुळा दिला का हे काय. बघा तुम्हाला एक सांगू का. हा आणि या गावात आहे ना तिला कोणीच पैसे देऊ शकत नाही. मला पोरीचं फक्त लग्न बाबराव मी साहेबांना मागं देऊ शकतो. पोर का बरं? कोणामागं काढून देईल. तिचं लग्न लावणार नाही पण तुझ्या 1 रुपयाला लाचार राहणार नाही मी. उठ इडून तू पहिला उठ इडं माझी डोकं नको लावू. माझा भाऊ एवढ्या दिवसाने जाय आली बाबा. इडं माय भाऊ बांधात इज्जत नाही घालायची. उठ. आणि काय सावकार आहे आता म्हणून आता मी आता ना- डबल जर असा विचार डोक्यात आणला ना बर का. सावकार आहे म्हणून मी हात उचलीत नाही तर मी ना दुसरं कुणी असतं इकडचं थोबड तिकडं करून काय दिलं कर, असतं. अजून पण हा. तुला chance आहे. त्या दिवशीच असला केलं कसा सावकार रे असतं. तू? मी त्या दिवशीच थोबड केलं हा. असतं पण मी येशील स्व- तू. येशील पैसे माग. यायला येशील तोय दारात ये, थो ये. थो तोय ये, दारात ये. यायला रिकामी नाही. येशील तू. हा. निघितून परत इथं दिसायचं नाही. तवाच थोबड जोडायला पाहिजे हा, तू. तुला पकडते त्या पाटाच्या परत ते केलं. हे, जाय रे जाय, जाय. जाय. आमचं आम्ही
आम्ही पाहुणे नाही. पाटलाच्या पोराला बोकड. अरे जा चल घरात फक्त माळा घालून आम्ही लग्न करू चल तुझ्या पैसा पडलेला का आम्ही निघितून आणि तो कार्यक्रम करील मी एखाद दिवशी. सारखंच बाई लेकी. हा. जातो का नाही तू ह्याला बघ, तू बी कुठं जात बसली अरे दादा काय म्हणते मम्मी ना तुला ही काय गोष्ट मला सांगून नाही वाटली पाहिलं का तिला कसं वाटलं पाहिलं का तिच्या जीवाला हा? माझ्या लग्नासाठी तू असं कधीच चुकीचं पाऊल नाही उचलायचं. एक वेळेस लग्न नाही झालं ना तरी मला चालेल पण माझ्या आईला कुणी असं बोललेलं मी खपून नाही घेणार. तुम्ही सगळे मलाच बोलू नका. आता पोरीचं मला शब्दावर लग्न फोन म्हणल्यावर करायचा मला त्याला 2 शब्द मला वाटलं बा मी व्याज देईल त्याचं व्याजाने घेईल मी काय फुकट अगं तू मागत आतापर्यंत होते आमच्याकडे मागितले पण का त्याची वासना वाईट फिरली तर मी 1 रुपया नाही घेतला आणि तशीच परत आले मी. तुम्ही चांगलं ओळखीत्या ना मला मग मी आई घेतले तुला का मी चांगलं त्याचे ओळखते. पैसे? मला माहितीये तू अशी कधीच चुकीचं नाही करणार. नाही केलं घेतलंच नाही पाहिजे असतं असं काही करायचं असं होतं तेवढं 3 लाख रुपये घेऊन घेऊन आले असते पण आई मी. तू माझ्या प्रेमासाठी तू एवढं नव्हतं पावले हे करायला पाहिजे नाही, माझी- होते ना आपले मामा मामी काय एवढे करते आता माझं जाऊ, तिला मामा काय माहिती माझं- तिला वाटलं माझी परिस्थिती अशी गरीब आहे मामाचे बी आता पोरं आहे बायको आहे. अगं, तुला माहितीये मामा माझ्यावर जीवावरून टाकतो ग त्याने मग? कुठूनही काय केलं असतं बरं, मामी मी एवढी काय जीव लावती म्हणते मला. जाऊ दे सोडते भावड्या बरं झालं त्याला झटकारलं तो परत दारात येणार नाही. नाही, आता नाही मला आहे येऊ नका. आला बी ना ना लगेच फोन करायचा. 1,00,000-2 लाख कोणाकुणे पाहून नाही नाही मी मदत देतो ना कर. कांदे वहिले ना या वर्षी लय आणि कांदे बाय, वहिले मला. मी तुझे लगेच देऊन टाकी नोकरीला आहे ना मी हा. पण हिला सांगितलं होतं मी शेती पाहिजे ना फक्त बरोबर मला adjust होते. माझ्याच डोळ्यासमोर तिचं लग्न धुमधडाक्यात करून होऊन जाईल, देते काही नाही, काही आणि होईल, होईल. तिच्या मी काय म्हणतो? आनंदात माझा आनंद पोरगं आहे. चांगलं आहे ना पण हा ठीक आहे पोरगं चांगलं, तिला तुला आवडेल आवडलंय ना तुला वाटतं ना सांभाळेल म्हणून पुढे जाऊन पश्चातापाची वेळ हा. नको यायला नाही हे बाई, नंतर तुझ्या तेच भरोश्यावर नको. आम्ही सोडून दिलं परत आम्हाला दारात काही तक्रार यायला नाही पाहिजे बरोबर आहे का बरं नाही? का सोने हा लव्ह मॅरेजचं आहे ना लय लफडे राहत्या बरोबर आहे फक्त मामा. तू जरा विचार नाही कर तर मग मामाने स्थळ पाहिलंय ते करायचं का मामा लगेच पाहुणे मला उद्या. सांग लव्ह मॅरेज मध्ये आणि अरेंज मॅरेज मध्ये काय फरक आहे? लय फरक आहे फरक नाही लय मामा फरक आहे. सेम दोन्हीकडे तीच जिंदगी जगायला लागते नाही, नाही, काय नाही. वेगळं तशी नाही नाही असं थोडीच अरेंज लव्ह मॅरेज वाल्यांच्या ऐक ना लव्ह मॅरेज वाल्यांच्या ना अपेक्षा वेगळ्या राहतात अरेंज मॅरेज वाल्यांचे वेगळं राहते शेवटी ते आपल्या सामंजस्यपणावरती आहे तसं काही नाही आहे टिकवायचं तुम्ही टिकू बी शकता तसं काही नाही आम्ही काही तुला दोष देत नाही फक्त बुवा नंतर भविष्यात काही व्हायला नको नाही होणार. हा तुला आहे खात्री ना मग जाऊ दे या बघ बावड्या हं. आता तिने तिच्या मनाने आयुष्याचा जोडीदार निवडलाय ना जाऊ दे ना मग. आपण आता मधी काहीच बोलायचं नाही. आपण बोलून काय उपयोग आता हे बा. तिला काय होईल ना पुढं ती बघून घे. चला घेऊ तारीख करू आपलं कर्तव्य काय जन्म दिला लहानची मोठी केली तिच्या डोक्यावर तांदूळ पडले पाहिजे हे आपलं कर्तव्य संपला विषय. काय वाटतं वहिनी? बरोबर आहे ना तोच करायचं जाऊ दे. आणि शेवटी पुढे जाऊन तिचं नशीब जे नाही आयुष्य तिला काढायचं आपण बळजबरी करायची नाही आपण विरोध चांगला नाही करायचं निर्णय नाही आता. घेतला हं. तरी तो तिचाच आहे बरोबर आहे. चुकीचा घेतला तरी पश्चाताप तिलाच होणार आहे आहे. कारण का तर आपले आई नातेवाईक नाही म्हणत होते आपण ऐकलं नाही ते सगळ्या यातनं तीच नाही उद्या बघणार. आपल्याला ती दोष देऊ शकत नाही आपण जर लावून दिला असतं ती म्हणलीस की मामा तू असं केलं आई तू असं केलं विचारच करू पाहिलं नका. होतं. आता केलंय तिने असंच विचार करा नशिबाने का चांगलं हो तिचं हा. चला आपण मग काय? निगेटिव्ह बोलू नका तिच्या आणि जर केलं ना तिचं पॉझिटिव्ह चांगलंच होईल जाऊ दे चला असंच. घेऊ तयारी करू पुढे आपण निघून द्या ना आता आपण नंतर येऊ ना नाही मामा मी बस मी चहा ठेवतो बरं तुमची. ठेव बाई चहा ठेव चल थोडा. ठेव चहा बे ठेव या ना घरात या ना या ग वहिनी इकडं हा आले